Good morning to all SYIT students in our this data structure lecture. So last time ला आपण बघत होतो what is doubly linked list इथपर्यंत आपण आलेलो. So this is one of the example of doubly linked list, that is previous, node and next. So next point is sentinel nodes. So what is sentinel nodes? The head or the header sentinel has a null preview reference and the tail or the tailer sentinel has a null next reference link. So in order to simplify implementation and to avoid the empty list to be treated as special cases, two specific nodes have been added at both ends of the doubly linked list, and these are head and tail, which are dummy nodes. आता इथे त्यांनी काय सांगितलं, इथे वरची जी डायग्राम जर का तुम्ही बघितली तर ते तुमच्या लक्षात येईल. इथे आता ऍक्च्युअल मेन जो डेटा आहे तो कुठे असणार आहे, तर तो इथे असणार आहे. हा जो मिडल पार्ट लिहिलेला दिसतोय नोड असं जिथे आपण म्हटले डेटा म्हणजे, तर तो जो काही मेन डेटा आहे तो इथे मध्ये असणार आहे. आणि पहिला आणि शेवटचा पार्ट जो त्याला जोडलेला आहे त्याला आपण डमी नोड्स असं म्हणतो, ज्याला नाव आहे एक तर प्रिव्हियस अँड नेक्स्ट. म्हणजेच त्याला म्हणायचं प्रिव्हियस आहे त्याला आपण हेड म्हणतो आणि नेक्स्ट आहे त्याला आपण टेल म्हणतो. सो हेड किंवा हेडल सेंटिनल जो आहे त्याला आपण नल प्रिव्हियस लिंक असं म्हणतो, आणि टेल किंवा टेलर सेंटिनल जो आहे त्याला आपण नल नेक्स्ट रेफरन्स लिंक असं म्हणतो. नेक्स्ट आहे डबली लिंक लिस्ट. इन दिस केस कॅन ॲक्सेस युजिंग द फॉलोइंग. आता याचा ॲक्सेस आपण अशा प्रकारे मिळवू शकतो. पहिला आहे रेफरन्स टू सेंटिनल हेड नोड, सेकंड आहे रेफरन्स टू सेंटिनल टेल नोड, अँड थर्ड आहे अ साइज काउंटर दॅट कीप्स ट्रॅक ऑफ नंबर ऑफ नोड इन द लिस्ट, दॅट इज एक्सक्लुडिंग द टू सेंटिनल्स. म्हणजे काय, दोन सेंटिनल्स हे जे हेड आणि टेल आहे हे वगळून जो पार्ट शिल्लक राहतो मधला त्याला आपण साइज काउंटर असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज एम्प्टी डबली लिंक लिस्ट. सो आता इथे बघा, युजिंग टू सेंटिनल्स we have two null links in the actual list nodes, and the empty list is as shown in the below figure. It is 4.16, and where the two sentinels point to each other. So first is head dot preview, that is null, and third is head dot next, that is tel. So next is the single node list. So see here, that is empty doubly linked list with sentinels, that is the head and tail, just tel. First is the single node list. So now let us see how a doubly linked list with a single node will look like. See here, this is the doubly linked list with single node. This is the first element, this is the last. First node is head and next is also the tail dot preview. It is the previous. Next, there are different advantages over a singly linked list. So the doubly linked list has a number of advantages over a singly linked list. One important advantage is the quick update operation, such as the instruction, then deletions at both ends, head and tail, and also in the middle of the list. Next one is insertion into doubly linked list, that is DLL. So the possible cases of inserting a node into a doubly linked list include the insertion, that is at the front of the doubly linked list, and next is after a given node, and third one is at the end of the doubly linked list. सो आता याच्यामध्ये टोटल बघा 3 टाईप्सच्या लिंक लिस्ट आहेत. पहिली आहे डबली लिंक लिस्ट ॲट फ्रंट, सेकंड आहे आफ्टर गिव्हन नोड, आणि थर्ड आहे एंड ऑफ दॅट डबली लिंक लिस्ट. आता इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे बघा हेड आहे त्याचा 10 आणि टेल आहे त्याचा 30. सो आता हेडच्या तिथे बघा पहिला एलिमेंट इन्सर्ट केला, न्यू. इथे बघा नंबर 1 ही जी हायलाइटेड बॉक्स जो दिसतो आहे न्यू नोड डॉट डेटा,
सो इथे त्यांनी न्यू नोड एंटर केला, तो आहे 10. नेक्स्ट आता सेकंड त्यांनी घेतला न्यू नोड डॉट नेक्स्ट म्हटलं त्यांनी हेड डॉट नेक्स्ट इथे. त्याच्यानंतर त्यांनी बघा 3 नंबरला काय आहे, आता या नोडचा प्रिव्ह्यू त्यांनी घेतला. आता इथे गेला आहे आपला पॉइंटर हेड. नेक्स्ट नंबर 4 हेड डॉट नेक्स्ट डॉट प्रिव्ह्यू, देन परत ते न्यू नोडला गेले आणि नेक्स्ट अगेन हेड डॉट नेक्स्ट इक्वल टू न्यू नोड. सो अशा प्रकारे त्यांनी डेटा एका मागोमाग एक तिथे एंटर केलेला आहे. सो द इन्सर्शन ॲट द फ्रंट ऑफ डबली लिंक लिस्ट विथ सेंटिनल्स इज शोन इन दिस अबव फिगर अँड द स्टेप्स आर डिस्क्राइब्ड इन फिगर 4.19. म्हणजेच कुठली तरी त्यांनी त्याच्या फिगर्स आहेत बघा दिलेल्या, त्याच्या स्टेप्स त्यांनी दिलेल्या आहे ज्या आपण वरती बघितल्या आहेत त्या. 1-2 मिनटं ह्या तुम्ही इथे व्यवस्थित रीड करा. नेक्स्ट आता बघा यामध्ये काय आहे, आपण बघितलं की जसं न्यू नोड डॉट डे. आता हे रीड करताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जसं म्हणतो तसं इथे सिक्वेन्शियली त्यांनी डेटा ॲड केलेला आहे. पहिल्यांदा तर तिथे विजिट करताना कुठल्याही नोडची पहिल्यांदा प्रिव्हियस साईड असते ती, त्यानंतर जो मधला डेटा साईड असते ती, आणि त्याच्यानंतर त्याची जी टेल साईड आहे ती. नेक्स्ट बघूया इन्सर्शन आफ्टर द गिवन नोड इन DLL. तर इथे त्यांनी मेथड यूज केली आहे इन्सर्ट आफ्टर 320 लिस्ट. म्हणजे काय 3 आणि 20च्या इथे म्हणजे 30च्या नंतर इथे आपल्याला कुठला एलिमेंट ॲड करायचं आहे तर आता इथे त्यांनी 4 स्टेप्स इथे दिलेल्या आहे. सर्च फॉर द नोड युजिंग द सर्च पॉइंटर P सिमिलर टू द प्रोसिजर शोन इन फिगर 4.7. म्हणजे मगाशी जसं वर आपण बघितलं तीच डायग्राम तशाच प्रकारची डायग्राम इथे आहे, तीच प्रोसिजर त्याने ते फॉलो केलेली आहे. Next, the insertion after a given node of a doubly linked list with sentinels is shown in the figure. See here, it is a 4.20 and the steps are described in this the above figure. So these are different steps for inserting after node or doubly linked list. Next is the insertion at the end of DLL. That is, insertion at the end of list is achieved without the interactive search for the end of the list if we have the sentinel tail, and the procedure is shown in figure 4.22 and figure 4.23 respectively. See, there is the inserting at the end of a doubly linked list. आता इथे doubly linked list च्या एंडला बघूया आपण काय करायचं आहे. So read this point. I will explain one by one. First is the free node, म्हणजे जो नोड तुम्हाला काही एंटर करायचा आहे, डिलीट करायचा आहे तो. So getting a free node in which to insert the data, and the node consists of total 3 components. We know that previous, that is pointing to a previous node in the list. Next one is the data, this containing list, and another next is pointing to the next node in the list.
And next one is the new node data 60, that is its set new node data component is 60. Next is the new node.next, that is tell new node is the last node in the list and tell is made to point to it. Next one is new node preview, that is tell.preview. The preview of the new node points to the preview of the tell to the original list. आता याच्यामध्ये काय केले तर फायनली वी अपडेट टेल प्रिव्ह्यू टू पॉइंट टू न्यू नोड पॉइंट. इथे आपण त्या पॉइंटरच्या किंवा त्या लिस्टच्या शेवटी एलिमेंट आहे तो इन्सर्ट करून घेतलेला आहे. नेक्स्ट डिलीशन फ्रॉम डबली लिंक लिस्ट. नाव वी वॉन्ट टू डिलीट अ नोड पी from the doubly linked list and return the data value stored at P. So the procedure and the steps for this deletion is given in the figure, that is 4.24 and the figure 4.25 respectively. And here we are remove unnecessary links of P by setting it to null before removing it. So next point of this lecture we will see at the नेक्स्ट लेक्चर. सी हियर आता ह्याच्यातले 1-2 पॉईंट्स आपले राहिलेले आहेत ते आपण इथे कंप्लीट घेऊया करून. सेम तीच डायग्राम आहे. आता मागे म्हटलं तसं हे पॉईंट्स ॲक्च्युली आपले काही झालेले आहेत, थोडेच पॉईंट्स आपले रिमेनिंग होते ते आपण आता इथे कव्हर केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक लिस्टमध्ये कुठलाही एलिमेंट आपण इन्सर्ट करू शकतो, देन ॲट द एंड इन्सर्ट करू शकतो, ॲट फ्रंट इन्सर्ट करू शकतो किंवा कुठलाही एलिमेंट आता आपण इथे डिलीट करू शकतो. So also there are different advantages and disadvantages of list link. हा पॉइंट आपला ऑलरेडी झालेला आहे. So if you have any query related to this, you can ask me in my feedback form.